गोविंदाग्रजांची एक कविता आहे ज्याच्यात एका वडाच्या झाडाचं प्रेम बसतं ते विजेवर. आणि ती वीज आणि वड एकत्र कसं येणार, तर ते एकत्र येऊ नये म्हणून वडाचं झाड विजेला रिक्वेस्ट करत असतं की असं नाही होऊ शकत, आपण दोघं या परिस्थितीत एकत्र नाही येऊ शकत. तर त्यांची शेवटची त्या प्रेम आणि मरण नावाची कविता आहे, त्याचा अखेरचा हे जे आहे तो योग खरा हट योग प्रीतीचा रोग लागला ज्याला हे मरण असेही लाभते त्याला. तर वेडचा जो ट्रेलर बघितल्यानंतर या ओळी आपसूक माझ्या मनात तरळल्या. म्हणजे तुमच्या डोळ्यात असणारं दुःख किंवा त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेला, मी बायको नेहमी म्हणायची की त्यांच्या डोळ्यात एकमेकांच्या ना इतकं प्रेम दिसतं ना, असं प्रेम जे दिसणं आहे ना, कारण ते रील नाहीये, ते त्याच्या पलीकडचं आहे काहीतरी. आणि मला आठवत आहे मुंबई टाइम्समध्ये तुमचा पहिला इंटरव्ह्यू केला होता पहिल्या सिनेमाच्या वेळेला, तिथपासून आतापर्यंतचा हा प्रवास आहे. आणि नात्यातले टप्पे बदल असं होऊनही हे वेळ तुमच्यात कायम राहिलेला आहे आणि ते सिनेमात होताना दिसत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या सगळ्या गोष्टींसाठी. तर नेमकं सत्य आणि श्रावणी ह्या सगळ्यात ती केमिस्ट्रीच्या पलीकडचं तुमच्या दोघांचं नातं जाणून घ्यायला आवडेल आणि ते वेळ अजून कसं टिकलं ह्याचं एक रहस्य तुम्ही सांगावं असं मी सांगेन. नाही, मला असं वाटतं नेहमीच की तुम्ही असं म्हणालात की 20 वर्षापूर्वी मुंबई टाइम्समध्ये पहिल्या चित्रपटाच्या वेळेस इंटरव्ह्यूज, नंतर 20 वर्षाची आमचीसुद्धा जर्नी आहे, सिनेमॅटिक जर्नी आहे, पर्सनल जर्नीसुद्धा आहे. आणि माझं असं मत आहे की परिवर्तन, बदल हा रोज घडत असतो अवतीभोवती. सगळ्या गोष्टी बदलत असतात. पूर्वी पेजेस आले, मोबाईल आले, आता डिजिटल पे आहे, बऱ्याच आहे. परिवर्तन हे होणारच आहे. जसं जगात परिवर्तन होतं तसं व्यक्तींमध्ये सुद्धा परिवर्तन होतं. आणि हा जो बदल आहे हा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की एका रिलेशनशिपमध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवडल्या होत्या जेव्हा आपण भेटलो होतो, 10 वर्षानंतर तो व्यक्ती मी नाही आणि ती व्यक्ती तूही नाहीस, हा समज असणं फार गरजेचं आहे. आज जे आम्ही आहोत ते 10 वर्षापूर्वीचे नाही आहोत, कारण 10 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं नव्हतं. आज जे आम्ही आहोत ते 8 वर्षाच्या पूर्वीचे नाही आहोत, कारण 8 वर्षापूर्वी आम्ही पालक नव्हतो. तर आमचं प्रेमसुद्धा, एकमेकांची अंडरस्टँडिंगसुद्धा, जे आमच्या अवतीभोवती बदल घडत आहेत आणि जे आमच्या भीतरसुद्धा बदल घडत आहेत त्यांना समजून घेणारं हे प्रेम आहे. म्हणून मला असं वाटतं की बरेचसे लोक म्हणतात अरे 20 वर्षापासून तुम्ही एकत्र आहात. तर रिलेशनशिपमध्ये एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, फटीग येणं, म्हणजे थोडा थकवा, फटीग आपण म्हणतो, त्याला कसं अवॉइड करायला पाहिजे. करेक्ट आहे, ते येणं साहजिकच आहे, पण त्यासाठी तुम्हालासुद्धा प्रयत्नशील राहायला पाहिजे, दोन्ही पार्टनर्सना, आणि एकमेकांच्या बदलाचा आदर करणं फार महत्त्वाचं आहे, समजणं फार महत्त्वाचं आहे. अँड दॅट्स हाऊ यू जस्ट ग्रो टुगेदर. यू हॅव टू ग्रो टुगेदर. निश्चित या सगळ्यामधला सिनेमा दिग्दर्शित करावा आणि तोही जिनेलिया मॅम सोबत करावा आणि त्यांचं पदार्पण असेल या सिनेमातलं मराठी इंडस्ट्रीतलं, जी, हे कधी ट्रिगर झालं आणि ती श्रावणी तुम्हाला यांच्यात कधी दिसली? सर्वप्रथम मला हे सांगायचं की मी जिनेलियाचा त्यांच्या क्राफ्टचा फार मोठा फॅन आहे ॲज अन ॲक्टर. आम्ही एकमेकांचे फार चांगले मित्र आहोत. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड झालो, नवरा बायको झालो, आता पालक आहोत. ही रिलेशनशिप वेगळी, परंतु त्यांचा क्राफ्ट हा त्यांचा क्राफ्ट आहे. खरं, त्याच्यावर माझा हक्क नाही आहे. मी फक्त अप्रिशिएट करू शकतो की अरे वा, त्यांची ती इंडिव्हिज्युअलिटी आहे जी त्यांचा स्वतःचा क्राफ्ट आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की ह्यापूर्वी 5 भाषेत त्यांनी काम केलं. म्हणजे त्यांचा डेब्यू जेव्हा हिंदीमध्ये झाला, तुझे मेरी कसम, त्याच वर्षी शंकर सरांबरोबर त्यांचा बॉईज तमिळमध्ये झाला, ज्याच्यात ए आर रेहमानचं म्युझिक, ब्लॉकबस्टर पिक्चर तो. त्यानंतर सत्यम तेलुगूमध्ये नागार्जुनाजींचं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तो चित्रपट सुपरहिट झाला. तर त्यानंतर त्यांनी कन्नडामध्ये चित्रपट केला, मल्याळममध्ये केला. 5 भाषा झाल्या होत्या आणि ह्या 5 भाषा तशा त्यांच्या सहवासातल्या नव्हत्या, बोली चालीत नव्हत्या. पण मराठी लग्न झाल्यापासून मराठी भाषा आईबरोबर ते बोलतात. 10 वर्ष मी ऐकतोय, मी बोलतोय, मुलं बोलतात. तर मला कुठं वाटलं की
ह्या भाषेत त्यांनी नक्कीच चित्रपट करावा. आणि सगळं ते जुळून आलं. असं ठरून नव्हतं की हा चित्रपट आपण करू, आपण दोघे, मी डिरेक्ट करतो. ते सगळं मला वाटतं कधी कधी ते जुळून येतं. जसं आमचं रिलेशनशिपसुद्धा जुळून आलं तसं वेड हा चित्रपटसुद्धा आमच्या नशिबी तो जुळून आला. माहेरी आल्यासारखं वाटतं मराठीत काम करताना की सासरी आपलेपणा आहे? म्हणजे सासरी आणि माहेरी दोन्ही. पण कोणत्याही भाषेत बोललात तरी चालेल, पण नवरा म्हणून एक एक आपलेपणा असतो. दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख नेमके कसे आहेत? ॲक्च्युली रितेश एक खूपच कॉन्फिडंट डिरेक्टर आहे आणि बहुतेक त्यांना पण हे माहीत नाही. आय फील की त्यांना वाटतं की त्यांचं फर्स्ट फिल्म आहे हे. पण ॲज अन आर्टिस्ट वेन यू फाइंड अ डिरेक्टर विथ इतकं क्लॅरिटी, म्हणजे त्यांना ड्रेस काय घालायचं माहीत आहे, मेहंदी काय पाहिजे ते पण माहीत आहे, आणि इमोशन काय पाहिजे, म्हणजे माझं स्माईल किती पाहिजे, म्हणजे एवढं असं. मी तर बबली कॅरेक्टर्स जास्त प्ले केले, बट इन दॅट ऑल्सो इन बेसुरी त्यांनी थोडं एक झलक दाखवले की यू नो आय एम अ लिटल बिट यंग, लिटल बिट स्माइली. पण त्याच्यामध्ये पण ही वॉन्टेड द पेन टू बी सीन, एक सॅडनेस, एक पेन, ही वॉन्टेड दॅट टू बी सीन. अँड म्हणजे मी फक्त माझं काम केलं की यू नो शूट इट लाईक अ हॅपी गर्ल, शूट इट लाईक अ गर्ल इन लव. पण रितेशने जे स्टोरी काढलं त्याच्यामध्ये, आय थिंक ओनली समवन हू इज इन लव विथ देअर फिल्म कॅन डू दॅट. निश्चित. एक दिग्दर्शक म्हणून असण्या अगोदर एक टायटलमध्ये क्रेडिट आहे आणि ते आहे ऋषिकेश तुराई, संदीप पाटील आणि रितेश देशमुख. लेखक म्हणून असण्याचा अनुभव काय आहे? नाही, कसं आहे की हे अडॅप्टेड स्क्रीन प्ले जेव्हा आपण करतो किंवा काम करतो आणि ह्याच्यामध्ये हे दोघंसुद्धा त्यांचा पहिला चित्रपट आहे असं बघायला गेलं तर. आणि एखादी गोष्ट असते, आपण काम करतो आहे, आयडियाज असतात की आपण ह्याला असं करायला पाहिजे, ह्याला आपण ह्याच्यात ही गोष्ट, ही लव्ह स्टोरी कशी आपण डेव्हलप केली पाहिजे, ह्याचा सेकंड हाफमध्ये काय परिणाम होईल, ही लाईन इथं वापरली तर टेक अवे सेकंड हाफमध्ये येतो का, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणजे इम्प्रोवाईज करतो. मला ना तसं मला क्रेडिटमध्ये तसं घ्यायला जास्त आवडत नाही. मी अवॉइड करतो. बऱ्याच वेळा ह्यापूर्वीसुद्धा मी चित्रपटामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं, पण त्यावेळेससुद्धा मी म्हणालो की मला नको. पण ह्या चित्रपटाचा जन्मच जेव्हा झाला तेव्हा मी एकटाच होतो आणि नंतर 2 लोकं जुळली, त्यांच्यावर काम केलं. त्यासाठी त्यांची नावं हे माझ्या पुढे आहेत आणि ते असली पण पाहिजेत, कारण का त्यांचं ह्याच्यामध्ये योगदान माझ्यापेक्षा जास्त आहे. मी गायडिंग फॅक्टर आहे, पण तुराई, ऋषिकेश तुराई आणि संदीप पाटील या दोघांचं योगदान फारच छान आहे. रायटर म्हणून म्हणताना तर तुम्ही जर रायटिंग डिपार्टमेंट सांभाळलात तर डिरेक्शन सोपं होतं. निश्चित. या सगळ्यामध्ये एक ऑनस्क्रीन इमेज असणारा रितेश देशमुख हा आमच्यासाठी खूप वेगळा आहे. म्हणजे त्यातला विनोदाची जाण, स्लॅपस्टिक कॉमेडी किंवा त्या सगळ्याकडे बघण्याचा असणारा एक वेगळा दृष्टिकोन, आणि तीच इमेज घेऊन आम्ही चालत होतो. पण वेळचा पहिला टीझर पाहिला, ते ट्रेलरपर्यंतचा प्रवास पाहिला, तर त्यातल्या प्रगल्भतेची, त्यातल्या जाणीवांची, संवेदनांची एक वेगळी चुणूक बघायला मिळाली. अप्रत्यक्षरित्या कॅमेराच्या पलीकडे तुम्ही ज्या वेळेला असता तेव्हा तुम्ही तसेच असता, पण ऑनस्क्रीन तशा अर्थानं हे खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. ह्या कॉन्शियस कॉल होता की ही गोष्ट भावली म्हणून हे करा? नाही, ही सर्वप्रथम ही गोष्ट भावली. दुसरी गोष्ट ही आहे की जिनिले आणि माझं जे सहसा जे परसेप्शन आहे लोकांमध्ये की आम्ही कुठे गेलं तर आम्हाला जे एक ऐकण्यात येतं, आम्ही मुद्दामून हे करत नाही, पण क्यूट कपल, तुम्ही आयडियल कपल आहात किंवा तुम्ही लोकांना इन्स्पायर करता तुमच्या रिलेशनशिपमध्ये, असं लोक सहसा म्हणतात. पण त्याच्या विपरीत हा चित्रपट आहे. जे लोक तुम्हाला 2 सारखे एकत्र दिसतात, हसतायत, रील करतायत, प्रेमात दिसत आहेत, ते नाहीच आहे. पोस्टरमध्ये बघा, दोन्ही वेगळ्या दिशेला आहेत. आणि हा शॉट देताना इथे तुम्हाला सांगतो, या पोस्टरमध्ये ना ॲक्टरची कमाल आहे याच्यात. आता मी जिनिलाला पाहत नाही आहे, शॉट घेताना सुद्धा मी आकाशात पाहतो आहे आणि तो तोंडातला एक धूर आहे, तो म्हणजे सिम्बॉलिक आहे की त्याने आयुष्य धुरात त्यांनी उडवलेलं आहे.
उधळून टाकलेलं आहे. पण हे एक्सप्रेशन बघा, हे फक्त एक ॲक्टर देऊ शकतो. हा फोटोशूट नाही आहे, हा मोमेंट कॅप्चर केलेला आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात. आणि त्या डोळ्यात तरळणारं जे पाणी आहे, डोळेच असतात की तरण, आणि हे म्हणजे ते ग्लिसरीनवर घेतलेलं नाही आहे, ते त्या मोमेंटला जी गोष्ट लागणार आहे ते आतून आलेलं आणि तेच क्राफ्ट आहे. त्याच क्राफ्टचा मी फॅन आहे. आणि त्याच्यासाठी म्हणालो मी की जेव्हा असं वाटलं की आम्ही दोघांनी हा चित्रपट का करावा, कारण असं आपल्याला कोणी पाहिलं नाही आहे आणि असं आपण एकमेकांना पण पाहिलेलं नाही आहे. म्हणून श्रावणी आणि सत्या ही गोष्ट थोडी वेगळी आणि लोकांना आवडेल असं वाटतं मला. श्रावणीने तुम्हाला काय दिलं? श्रावणीने मला एक ऑनेस्टी दिली. म्हणजे जे प्रेम श्रावणीचं आहे, देर इज नथिंग इन इट. म्हणजे ते फक्त त्यांचं प्रेम घेऊन पुढे जाते. त्यांना काही एक्सपेक्टेशन्स नाही आहे, काहीच. म्हणजे अँड आय फील की इन लाईफ वी वेट फॉर टू मेनी एक्सपेक्टेशन्स. आम्ही प्रेम करते तर वी नीड अन एक्सपेक्टेशन फॉर इट. किंवा लग्न करायचं तर हे पाहिजे, किंवा मुलं होतं तर हे पाहिजे. बट इफ वी लीड अ सिम्पल लाईफ अँड अ ब्युटिफुल लाईफ अँड सी की हे जे छोटं गोष्ट जे आहे, दॅट ओनली मेक्स लाईफ. आय थिंक दॅट्स वॉट श्रावणी टॉट मी. विफलता आहे, प्रेम उमलणंही आहे, आणि आपला असणारा हव्यास जो कधी मिळतही नाही, नुसतं आपण त्याच्या मागे जात असतो. आणि एक असतं की आपल्यावर निर्व्याज प्रेम करत असतं. ह्या प्रवास ट्रेलरमधून आपल्याला जाणवतोय. ह्या सगळ्याच्या प्रवासातून आयुष्याची एक वेगळी फिलॉसॉफी तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय. ती केवळ प्रेमकथा नाही आहे, ते तुमच्या जगण्याला काहीतरी एक जगण्याचा तुकडा कापून दिलेला आहे. कशा अर्थानं ही कलाकृती तुमची आहे? कसं आहे की ह्या दोन, मी नेहमीच म्हणतो की हा चित्रपट लव्ह ट्रायंगल नाही आहे. ह्या दोन वेगळ्या लव्ह स्टोरीज आहेत. त्या दोन्ही लव्ह स्टोरीजच्या फिलॉसॉफी वेगळ्या आहेत आणि दोन्ही राईट आहे आणि दोन्ही बरोबर आहेत. चूक कोणाचीच नाही आहे, हा दोष कोणाचाच नाही आहे. फक्त काही गोष्टी घडतात आणि आयुष्य पुढे चालत जातं. आपण कुठल्या गोष्टीला कितपत पकडून ठेवलं पाहिजे, एखाद्या गोष्टीची ओढ कितपत असली पाहिजे. म्हणजे कसं आहे की मी जसं म्हणालो ह्यापूर्वी की निशा आणि सत्याची जी प्रेम कहाणी आहे ती कॉलेजमधली युथफुल आहे, ज्याच्यामध्ये फार एनर्जी आहे, ज्याच्यामध्ये युफोरिया आहे, एक क्रेझीनेस आहे, एक मॅडनेस आहे, युथफुलनेस आहे. तेवढाच ठहराव श्रावणी आणि सत्याच्या लव्ह स्टोरीमध्ये. कारण श्रावणीमध्ये ठहराव, कारण सगळं थांबलेलं आहे, स्थिरता आहे. तो म्हणजे एक वादळ असेल पण एक समुद्रातला जो डीपनेस आहे, अथांगतेचा थांग घेण्याचा, वेध घेण्याचा, ते जे ॲबिस आहे, डार्कनेसमध्ये स्टिल आहे, सगळं शांत आहे, श्वास घेता येत नाही, क्लॉस्ट्रोफोबिक आहे, तरी पण तुम्हाला तुमचं प्रेम दिसतंय. ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यामध्ये त्या प्रेमाच्या फिलॉसॉफी पण आहेत की जी निशा पहिल्या लव्ह स्टोरीमध्ये त्याला सांगते की एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळण्याची शक्यता असते. हे जे वाक्य आहे ते त्या कॅरेक्टरची फिलॉसॉफी सांगते. करेक्ट आहे. आणि ही वाट सत्याही पाहतोय आणि श्रावणी पाहते. तर श्रावणी तर लहानपणापासून पाहते, सत्य तर 12 वर्षापासून पाहतोय. वाट कोणी सोडावी. क्या बात आहे. ती पात्र जिवंत होतात आणि ज्या वेळेला ती कानात बोलू लागतात तेव्हा सिनेमा दिग्दर्शित करावा असं म्हणतात. तर ती नेमकी तुमच्या बाबतीत झालेली आहे असं मला वाटतं. एक तुमच्या दोघांच्याही आयुष्यातला एक हळवा कोपरा आहे आणि त्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं आहे. ते वेळ आहे असं मला वाटतं. आणि तो हळवा कोपरा म्हणजे निशिकांत कामत जी. अरे तर कॉलेजच्या म्हणजे रुया नाक्यापासूनचा आमचा अगदी जीवाभावाचा मित्र असणारा निशिकांत, त्याच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही मित्र म्हणून काय केलं हे मला माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीच पडद्यावर किंवा त्या एनकॅश नाही केल्यात. तर माझ्या आयुष्यात मला असं वाटतं हे वेळ आहे. नाही काय निशी, आय मिस हिम. निश्चित त्याची आठवण आल्याशिवाय पुढे जाता येत नाही. एक
म्हणजे फोर्सच्या वेळेला प्रोमो शूट होता, आय थिंक दद्दू कॅमेरामॅन होते त्यावेळेला, आणि मेहबूबला आम्ही भेटलेलो. जॉनने त्याला नुकतीच ऑडी पहिल्यांदा ब्रँड अँबॅसेडर झालेला आणि मेहबूबला प्रोमो शूट होतं. त्यावेळेला मॅडमबद्दल बोलताना निशी म्हणाला की ये ॲक्टर आहे यार, आणि तो ज्या पद्धतीने इथे असंच निशी बोलतो. काय सेम पिच, सेम टोन आणि सेम ॲटिट्यूड. आणि इथून असा त्याने सिगरेटचं पाकिट काढलं, ती शिलगावली सिगरेट, आणि इथे ठेवायचं होतं. बरोबर. विनय आपटेंची खासियत होती, आणि विनय सरांना फॉलो करत करत निशीने किंवा त्या सगळ्या जनरेशनने खरं तर हातातलं कड त्या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या. आणि त्याच्यात बोलताना निशी म्हणाला की आम्ही ते कमाल करेगी, सिर्फ फोर्स नाही आहे, हे अलग आहे. त्याला तो बँड वगैरे, त्याला ते प्रमोशनचं नुकतं आलेलं. आणि त्यावेळेला म्हणजे मॅडमना मुंबई टाइम्समध्ये तुम्ही दोघं एकत्र आलेलात, वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू झालेले, भरत कुमार सरांनी ते सांगितलेलं वगैरे, एक इंटरव्ह्यू करायचा म्हणून केलं. पण त्यावेळेला मला असं जाणवलं की बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो ना आपला सिनेमाकडे. तर मला त्यानंतरच्या आयुष्यात आलेल्या जिनिल्या देशमुख या माझ्यासाठी खूप वेगळं पर्व होतं. आणि तुमच्याबरोबरचं असणार एक वेगळी केमिस्ट्री, ह्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेल्या. म्हणजे नाही, निशिकांत कामत यांची तुम्ही आज आठवण काढली, आणि मला हे पहिल्यांदा मी तुमच्यासमोर सांगतोय की वेड हा चित्रपट मी डिरेक्ट करतोय कारण निशिकांत कामत नाही आहे. तर हा चित्रपट वुड हॅव बीन स्टारिंग रितेश जिनिल्या, डिरेक्टेड बाय निशिकांत कामत. खूप मोठी गोष्ट आहे. आपले मित्र आहेत ते, अँड ही विल ऑलवेज बी विथ अस. निशी कुठेतरी असेल, बघत असेल, आपल्या या सगळ्या प्रवासात आपल्यासोबत असेल, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, त्यालाही वेगळा आनंद असेल की खरं तर वेळ पूर्ण होतंय. आय एम सॉरी. जगणं वेगळ्या टप्प्यावर येऊन खरं तर थांबतं. या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण करतंय. हे वर्तुळ पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज आनंदाचा वेगळा क्षण आहे. आणि प्रेक्षकांसमोर घेऊन जाताना रायटर, डिरेक्टर, ॲक्टर म्हणून ज्याला पहिल्यांदा नाव येतंय, काय मनात भावना आहे? मी सांगू का, मला खरं म्हणजे स्वतःच्या नावावरती तेवढं कधीच प्रेम नाही आहे की माझं नाव डिरेक्टर म्हणून येतं आहे का ॲक्टर म्हणून येतं आहे. ह्याच्यात मी कधी गेलो नाही. प्रामाणिकपणे काम केलं आहे, आणि मला वाटतं की जरी ह्या चित्रपटात जरी नाव काढलं माझं की डिरेक्टेड बाय, मला तो की माझं नाव यावं किंवा त्याचं क्रेडिट मला मिळावं, किंवा अरे मी चित्रपट बनवतो, हा जो कधी कधी माणसात एक इगो असतो, माणसात एक आपलं वाटतं की अचीवमेंट आहे आपली, तर मला त्याचं क्रेज नाही आहे. म्हणजे आजसुद्धा चित्रपटात कुठं नाव यावं, मी मला लोकांना कुठेतरी कोपऱ्यात टाका असं नाव, म्हणजे मला ते तसं आवडतही नाही. मग किती कमी येईल ते मी शोधत असतो. पण कसं आहे की माणसाच्या प्रवासात नेहमी पाऊल पुढे टाकणं गरजेचं असतं. आणि ॲक्टर झालो जेव्हा काहीच आम्ही दोघं एकत्र आलो, आम्हाला काहीच कळत नव्हतं, तेव्हा आम्ही कॅमेरासमोर आलो. लाईट काय असते, कॅमेरा काय असतो, लेन्सिंग काय असतं, ह्याचं काहीच माहिती नव्हतं आम्हाला. ते सगळं सेटवरती शिकलो. त्यानंतर शिकत मुंबई फिल्म कंपनी स्थापना झाली, प्रोड्यूस केलं, आणि त्यानंतर हळूहळू आज डिरेक्टही करतो आहे. मला याचा जास्त अभिमान आहे की माझा पहिला चित्रपट मी मराठीत करतो आहे, आणि प्रामाणिकपणे लोकांना आवडेल आणि सिनेमॅटिकली मोठ्या स्क्रीनवर बघायला आवडेल असा चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आहे. साऊंड असेल, म्युझिक असेल, ऑडिओ क्वालिटी असेल, मिक्सिंग असेल, कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की याच्यात कॉम्प्रोमाइज केला आहे. ज्या परिणाम आमच्यानी होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे अपेक्षा हीच आहे की लोक चित्रपट पाहायला येतील. निश्चित या सगळ्यामध्ये आपल्यासोबत असणारी काही माणसं असतात ज्यांचे आशीर्वाद कायम असतात. आज बाबा असते आणि तुमचं
ही इतकी मोठी अचिव्हमेंट आहे तशा अर्थानं बघायला गेलं तर. म्हणजे राजकारणाचा वारसा, आर्किटेक्ट तुम्ही आयुष्याचेही आहात तशा अर्थाने सगळ्यांच्या जगण्यातली. आयुष्यातला इतका खडतर प्रवास तुमच्या प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्यात असतानाही तुमची रील्स किंवा ज्या गोष्टी आहेत ना त्या कायम आनंद देणार आहेत. त्या दुःखावर ज्या पद्धतीने तुम्ही पडदा टाकता ही शिकण्याजोगी गोष्ट असं मला कायम वाटतं. आज बाबा असते तर त्यांच्या मनात काय असतं? नाही, मला नेहमी असं वाटतं की आज जर पप्पा असते तर कुठेतरी त्यांना कौतुक वाटलं असतं की आपल्या मुलाने आणि मुलीने काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांची एक सवय होती, ते पाठीवर नेहमी असे हात मारायचे, म्हणायचे वेल डन. तर नक्कीच म्हणाले असते. निश्चित. पण मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही क्रेडेन्शियल्स जी आहेत ती इतकी, म्हणजे भूषण कुमार जैन तशा अर्थानं पहिला सिनेमा, चंदन अरोरा इतका प्रॉमिनंट एडिटर, अमित दिवेकर आणि त्याची टीम म्हणजे ज्या पद्धतीने ती आहे, किंवा ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, तुम्ही स्वतः, अजय अतुलचं म्युझिक, म्हणजे तुमच्या नावात असणारा तो एक वेगळ्या अर्थाने सगळ्यातली हुकमी एक्के तुम्ही तशा अर्थाने काढलेले आहेत. अजय अतुलच्या म्युझिकबद्दल तुम्ही बोलावा आणि आपण आपल्या याची भैरवी तशा अर्थाने. नाही, क्या बात. अजय अतुल भाऊ जे आहेत, अजय भाऊ, अतुल भाऊ, मी भावासारखंच आहेत, भावासारखं प्रेम दिलं आहे. मराठी चित्रपट करतोय आणि पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो. माझं पहिलं नरेशन प्रोफेशनल हे त्यांना होतं. इनफॅक्ट तुम्हाला मी सांगतो, जिनीला आत्तापर्यंत मी नरेशन दिलंच नाही आतापर्यंत नाही. हा विश्वास आहे. हा विश्वास आहे. आणि त्यांना फक्त मी सांगितलं अशी गोष्ट आहे, असं कॅरेक्टर आहे, ते ठीक आहे, आवडलं मला. पण पहिलं नरेशन मी दिलं ते अजय अतुल जींना दिलं. तर मला खरंच ते त्यावेळेस कसं होतं की ठीक आहे, आपण घरी बसून स्क्रिप्ट करतोय, हे सगळं होतं. पण प्रोफेशनल तुम्ही जेव्हा दुसऱ्या प्रोफेशनल जाता, जो आपल्या फील्डमधला एक्का आहे, आता कसं आहे की ते तुम्हाला जज पण करण्यात तुम्ही काय प्रेझेंट करता. आणि मग नरेशन झालं, मग त्यांनी गोष्ट ऐकली, 6 तास नरेशन झालं, प्रत्येक थांबून हे काय हे काय हे काय असं प्रश्न विचारले, बाकी सगळं झालं. महत्त्वाचं म्हणजे ते सिनेमाला समजून घेतात. मी नेहमीच म्हणतो की अजय अतुल म्युझिक डिरेक्टर तर आहेतच, पण त्यातला मोठा स्पेस, तो गॅप वाढवला पाहिजे. दे आर बोथ टू अंडरस्टँड म्युझिक अँड डिरेक्शन ऑफ अ सिनेमा, संपूर्ण चित्रपट. आणि त्याच्यातून आणि म्युझिकल का म्हणतो, कारण की ह्याचे 4 गाणी नॉन लिपसिंक आहेत. हे चित्रपटाचं जे स्क्रीन प्ले आहे ते पुढे घेऊन जातात, आणि हे गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजत नाही आहेत, ते तुमच्या मनातली हुरहुर काय आहे ती सांगतायत. तर ते महत्त्वाचं आहे. तर वेड तुझा असेल किंवा बेसुरी असेल, एक्स्ट्राऑर्डिनरी त्यांनी गाणी दिली आहेत. यानंतर अजून 3 गाणी आहेत आपल्या चित्रपटात. एक गाणं सुख कळले म्हणून आहे, मला वाटतं ते चित्रपटाचा सोल आहे, आणि ते मला खरंच त्या शब्दांमध्येच येते, कारण गुरु किंवा अजय अतुल यांचे शब्द म्हटल्यावर तुमच्या काळजाची एक वेगळी तार छेडते. आणि कसं आहे माहिती आहे ना, ते गाणं एका अशा मोमेंटला येतं जिथं श्रावणीला वाटतं की ज्या आयुष्याचं मी स्वप्न पाहिलं होतं की हे आपल्या आयुष्यात घडेल का, ते घडतंय आजूबाजूला. ती म्हणते की सुख कळले ना असे कसे हे मन जुळले. आज मला ह्या सगळ्यात एक छोटासा मला मोह होतोय की अजय अतुलने जरी संगीत केलं असं, पार्श्वसंगीत तुम्ही वेगळ्याकडून का करून घेतलं? सॉरी हा, म्हणजे नाही, हे महत्त्वाचंच आहे. कसं आहे की अजय अतुलला जेव्हा गाणी देतात ना, पहिलं स्वतः गाऊन देतात, मग त्याच्या प्रेमात मी एवढा पडतो. आणि नंतर कसं ते काही गाणी जे आहेत ते पर्स्पेक्टिव्हमध्ये असतात ना, की मुलींच्या पर्स्पेक्टिव्हमधून आहे. तर एक श्रेया घोषालनी गायलेलं आहे, एक स्वतः अजयने गायलेलं आहे, एक वसुंधराने गायलं आहे. पण मी त्यांना सांगितलं की मला सगळी गाणी तुमच्या आवाजात पाहिजेत, हे मी घरी बसून ऐकणार आहे. आणि कारण संपूर्ण प्रवास हा त्यांच्या आवाजावर झालेला आहे. आज ज्या दोन्ही उत्कृष्ट गायिका आहेत त्यांनी व्हॅल्यूज ॲड केलेली आहे, तरी पण ह्या दोघांची मॅजिक. तो वेगळ्या अर्थाने एक ट्रॅप आहे तो म्युझिकचा. आपण जितकं आत जाऊ तितकं अडकत जाऊ. करेक्ट आहे. निश्चित खूप साऱ्या शुभेच्छा. कारण मराठी सिनेमांचं संक्रमणावस्था आत्ता सुरू असताना मेकर्सचा सिनेमा म्हणून खऱ्या अर्थानं म्हणजे तुमचे चेहरे आहेतच, पण जी सगळी नावं या सिनेमाला जोडलेली आहेत, त्यामुळे तो एक मैलाचा दगड म्हणून निर्माण करणारा हा सिनेमा ठरावा.
तुमच्या यशाचा वेलू गगनावरी जावा. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच लेट्सअपशी इतक्या आपलेपणाने बोलत. थँक्यू थँक्यू. थँक्यू